सुप्रभात सर्वांना. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथून मी भाग्यश्री संजय जाधव. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी आपल्यासाठी इतिहास या विषयाचे व्हिडिओ घेऊन आली आहे. इयत्ता 8वी प्रकरण 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व याचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी प्रकरण 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या प्रकरणाचा आपण पहिला भाग म्हणजे पूर्वार्ध आपण पाहिलेला आहे. यामध्ये आपण प्रांतिक मंत्रिमंडळे, क्रिप्स योजना, 1935चा कायदा, दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा, त्याचप्रमाणे छोडो भारत चळवळ आणि 1942चा छोडो भारत ठराव या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर जन आंदोलनाला प्रारंभ होतो, या गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. थोडी उजळणी म्हणून मी काही प्रश्न घेते आपले. कोणत्या कायद्यान्वये संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यावर स्वायत्तता राहणार नव्हती? तर तो कायदा म्हणजे 1935चा कायदा. 1937मध्ये किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? तर प्रांतिक मंत्रिमंडळाने एकूण 11 जागी निवडणुका लढवल्या होत्या, 11 प्रांतामध्ये. ओके. भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केली होती? तर ते होते व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो. राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मौलाना आझाद. आता हे अधिवेशन कुठे झालं होतं? तर क्रांती मैदानावर. ओके. मुंबईमध्ये गवालिया टँक मैदान जे आहे त्याला क्रांती मैदान असं म्हटलं जातं आणि इथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना आझाद. त्यानंतर जनतेला आवाहन केले होते, करेंगे या मरेंगे, डू ऑर डाय, असं कोणी आवाहन केलं होतं जनतेला? तर महात्मा गांधीजी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उजळणीद्वारे पाठाच्या पहिल्या भागात काय अभ्यासलं याचा तुम्हाला अंदाज आलेला आहे. आज आपण पाठाच्या पुढे सरकतोय, थोडं पुढच्या भागाकडे वळतोय. ते म्हणजे पहिलं काय होतं? तर छोडो भारत चळवळ. कारण आपण प्रकरणाचं आपलं नावच काय आहे? तर स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. म्हणजे इथे आपण पूर्ण स्वातंत्र्याची मागणी झालेली होती, परंतु ब्रिटिशांकडून आपल्याला पूर्ण स्वराज्य हे मिळत नव्हतं आणि त्यासाठी सुद्धा आपल्या क्रांतिकारकांना, आपल्या देशवासियांना उठाव करावे लागले होते. ओके. आता या ज्या चळवळी आहेत किंवा या ज्या क्रांती आहेत या कशा आहेत? शेवटच्या टप्प्यातला आहे. छोडो भारत चळवळ म्हणजे भारत आमचा देश सोडून जा अशी घोषणा आपले क्रांतिकारक जेव्हा देत आहेत, आपले देशवासीय देत आहेत ब्रिटिशांना. ओके. तर छोडो भारत चळवळ ही याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे, तो म्हणजे भूमिगत चळवळ. प्रकरण 9 स्वातंत्र्य लढ्याचे पर्व आणि आज आपला पाठ्यघटक आहे भूमिगत चळवळ, इयत्ता 8वी. इथे मी काही पिक्चर्स तुम्हाला फोटो चित्र दाखवलेत बघा. लोकनायक जयप्रकाश नारायण. ओके. त्यानंतर अरुणा आसफ अली. आता भूमिगत चळवळ, भूमिगत म्हणजे काय? भूमिगतचा अर्थ असा होतो की भूमिगत होणे म्हणजे अंडरग्राऊंड होणे ज्याला म्हटलं जातं. म्हणजे कोणाच्याही नजरेस न पडणं, गायब होऊन जाणं. म्हणजे कितीही पोलिसांनी किंवा ब्रिटिशांच्या सैनिकांनी कितीही जरी शोध घेत होते तरीही आपले क्रांतिकारक मात्र त्यांना सापडत नव्हते. म्हणजे हे समोर न येता बॅकमध्ये राहून चळवळ केली जात होती, भूमिगत राहून. म्हणजे आपल्याला ब्रिटिश सैनिक जेव्हा शोधत होते, ब्रिटिश पोलीस, तेव्हा ब्रिटिशांच्या हाती न लागता गुपचूपपणे ही चळवळ मात्र चालू होती. 1942च्या अखेरीस जन आंदोलनाला नवीन वळण मिळाले. आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. यामध्ये जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा आसफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, SM जोशी, शिरूभाई लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल वागडी, उषा मेहता यांसारखे अनेक नेते आघाडीवर होते. आता मागे आपण
ह्याच्यामध्ये पाहतोय तर लोकनायक जयप्रकाश नारायण आणि अरुणा आसफ आली. ओके, यानंतर इथे जो फोटो आहे तो आहेत अच्युतराव पटवर्धन आणि ह्या आहेत उषा मेहता. आता जेव्हा जनआंदोलन सुरू झालं होतं, ब्रिटिशांविरुद्ध लोक पेटून उठले होते, त्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह करणारे आचार्य विनोबा भावे यांचा देखील आपण अभ्यास केला होता. विद्यार्थी जो होता शिरीष कुमार याने देखील ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता, हे देखील आता अभ्यासलं आहे. म्हणजे जी जनता होती त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. मग या आंदोलनामध्ये लहान मुलांपासून अगदी आबालवृद्धापर्यंत व्यक्ती सामील झाले होते. कारण प्रत्येकाला ब्रिटिशांची गुलामी तोडायची होती, प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं होतं. ओके, तर आता भूमिगत चळवळीमध्ये 1942च्या शेवटची जी म्हणजे छोडो भारत ही जी चळवळ 1942ला झाली होती. ओके, ब्रिटिशांना ते आपण घोषणा दिल्या होत्या त्यावेळेला. मग याच्यानंतर 1942 नंतर मात्र जी चळवळ सुरू झाली होती, या चळवळीचं जे नेतृत्व तरुण जे कार्यकर्ते होते किंवा तरुण व्यक्ती होते यांच्याकडे आलं होतं आणि हे समाजवादी म्हणून कार्यकर्ते काम करत होते. त्याच्यामध्ये आपण जयप्रकाश नारायणांचं नाव घ्यायला हवं आणि राम मनोहर लोहिया, छोटीबाई पुराणिक यामध्ये महिला देखील सामील होत्या. अरुणा आसफ अली, उषा मेहता, अच्युतराव पटवर्धन होते, सुचेता कृपलानी होत्या इत्यादी महिलांनी आणि महाराष्ट्राचे वसंतदादा पाटील यांनी या सर्वांनी आघाडीवर राहून काम केलं होतं या चळवळीमध्ये. त्यानंतर सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे, त्यांना कळलं होतं की एक रेल्वे येत आहे आणि या रेल्वेमध्ये हत्यारबंद ब्रिटिश सैनिक जात आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी ते रेल्वे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काय झालं, ते पकडले गेले. त्यांचा जो प्लान होता तो फसला. ते पकडले गेले आणि ब्रिटिशांच्या हाती सापडले आणि ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली. ओके, त्यानंतर आपण बघूया रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांचा लाल सेना असे हे गट तयार झाले होते त्यावेळेला. आता रायगड जिल्ह्यामधून पण कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल म्हणून जे कार्यकर्ते होते, जे क्रांतिकारक होते, त्यांनी आझाद दस्ता असा गट स्थापन केला होता. त्यानंतर होते नागपूरचे जनरल आवारी यांनी लाल सेना म्हणून ग्रुप तयार केला होता, एक गट तयार केला होता आणि या गटांनी ब्रिटिशांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं. ब्रिटिशांच्या मागेच लागले होते हे लोक. त्यानंतर मुंबईचे विठ्ठल झवेरी, त्याचप्रमाणे उषा मेहता यांनी तर आझाद रेडिओची स्थापना केली आणि आझाद रेडिओची स्थापना करून त्याद्वारे त्या रेडिओच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रक्षेपित केल्या जात असत, राष्ट्रीय भक्तीची गाणी प्रक्षेपित केली जात असत, जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी. आणि या प्रक्षेपण केंद्रही कोलकाता, दिल्ली, पुणे या ठिकाणी होते. ओके, तर प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो की विठ्ठल झवेरी आणि उषा मेहता यांनी प्रक्षेपण केंद्र जे स्थापन केलं होतं त्याला काय म्हणत किंवा त्याचं नाव काय होतं, तर आपण सांगू शकतो आझाद रेडिओ. यानंतर प्रतिसरकारची स्थापना झाली. प्रतिसरकार, कारण ब्रिटिशांकडे आपली पंडित नेहरू होते, त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. आपण पहिल्या भागामध्ये बघितलं, बरोबर आहे. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला पूर्ण स्वराज्य देणं हे भाग होतं, अपेक्षित होतं, परंतु ब्रिटिश प्रत्येक वेळेला ही गोष्ट नाकारत होते. मग त्यांनाच आपण म्हणजे त्यांची जी सत्ता होती किंवा त्यांचं जे सरकार होतं त्यालाच आपण पॅरलल म्हणजे समांतर असे आपण एक सरकार स्थापन केलं त्यावेळेच्या क्रांतिकारकांनी. त्याला काय म्हटलं गेलं, प्रतिसरकार. ओके, प्रतिसरकारची स्थापना ही म्हणजे सरकारला अपोज म्हणून किंवा त्याच्या पॅरलल समांतर असं आपण सरकार आपलं जे भारतीय क्रांतिकारक होते किंवा भारतीय जे देशवासीय त्यावेळी लढाईमध्ये सामील होते अशा लोकांनी एक त्याला पत्री सरकार किंवा प्रतिसरकार म्हटलं जातं. तर देशाच्या काही भागामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली. यालाच प्रतिसरकार किंवा पत्रीसरकार असे म्हणत. काय झालं, काही ठिकाणी जे लोकांनी केलेले बंड किंवा आंदोलन हे तीव्र प्रकारचे झाले होते आणि मग त्या प्रांतामध्ये जे ब्रिटिश अधिकारी आपली सत्ता किंवा आपली जे काही
सत्ता राबवत होते. अशा वेळेला त्यांनी काय केलं, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना बाजूला केलं, तिथून हाकलून लावलं आणि स्वतःचं पॅरलल किंवा एक समांतर सरकार स्थापन केलं होतं. आता ते कुठे कुठे केलं होतं ते आपण बघूया. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया आणि आझमगड. पुन्हा एकदा बघा, बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशमधील बलिया आणि आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात प्रतिसरकारे स्थापन केली गेली. ओके. आता महाराष्ट्रामध्ये प्रतिसरकार स्थापन करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते क्रांतिसिंह नाना पाटील होते. ओके. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले. त्यानंतर कुंडल येथील क्रांती अग्रणी जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदे व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असत. आता प्रतिसरकार तर स्थापन झालेलं आहे बरोबर, परंतु या सरकारला पॅरलल चालताना, समांतर चालताना काही लोकोपयोगी कामं देखील करायला गरजेचं होतं. म्हणून त्यांनी काय कामं सुरू केली आणि ती कामं कोणाच्या नेतृत्वाखाली, तर क्रांती अग्रणी जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली जी तुफान सेना, हा पण एक गट आहे, तुफान सेना म्हणून त्यांनी स्थापन केलं. आणि त्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असत. त्यानंतर सावकारशाहीला विरोध करणे, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे सरकारने केले. विधायक म्हणजे जी लोकांसाठी उपयोगी, पॉझिटिव्ह वर्क ज्याला म्हटलं जातं, तर अशी लोकोपयोगी, लोकाभिमुख, लोकांसाठी किंवा कल्याणकारी, लोकांच्या कल्याणकारी जी कामं केली गेली ती म्हणजे सावकारशाहीला विरोध केला. कारण सावकारशाही ही खूप त्यावेळेला फोफावली होती आणि म्हणजे त्याच्यामुळे काय होत होतं, दोन गट तयार होत होते, एक श्रीमंत आणि एक गरीब. जो गरीब वर्ग हा गरीबच राहत होता आणि याच्यामुळे सावकारांना कुठे ना कुठेतरी विरोध करणं गरजेचं होतं. आणि हे जी.डी. उर्फ बापूलाड यांच्या नेतृत्वाखाली जी तुफान सेना स्थापन झाली होती, त्या तुफान सेनेने हे प्रतिसरकारमार्फत काम चालू केलं होतं. दारूबंदी अतिशय गरजेची गोष्ट आहे. दारूबंदी, दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. नंतर साक्षरता प्रसार, कारण साक्षरता म्हणजे आपण शिक्षण घेणे फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपली जनता साक्षर होत नाही, शिकत नाही आहे, तोपर्यंत ब्रिटिश कसे राज्यकारभार करत आहेत, ब्रिटिश कोणते कायदे आणतात, कोणत्या योजना आणतात, हे आपल्या लोकांना कळणं फार गरजेचं होतं. म्हणून साक्षर होणं प्रत्येकाला गरजेचं होतं. त्यानंतर जातीभेद निर्मूलन, कारण जातीभेद हा आपल्या देशाला पहिल्यापासून लागलेला एक शाप म्हणा किंवा कीड म्हणा. कारण आपल्याकडे वर्णव्यवस्था, जातीभेद, वर्णव्यवस्था असल्यामुळे आपल्याकडे जातीभेद, धर्मभेद ह्या गोष्टी फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. संविधानाने आज याच्यावर खूप अटकाव केलेला आहे कायदे बनवून. याच्यामुळे आज जातीभेद कमी झालेला आहे किंवा जातीभेद निर्मूलनासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं गेलेलं आहे. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते याच्यावर खूप काम करत आहेत. आता यानंतर चले जाव जी चळवळ होती, ब्रिटिशांना चले जाव असं नारा दिला गेला होता, घोषणा दिली गेली होती. त्या चळवळीचं महत्त्व आपण थोडक्यात बघूया. तर 1942च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले होते. आपण बघतोय की जेव्हा हे चळवळ सुरू झाली होती 7 ऑगस्ट 1942ला, आणि हळूहळू काय झालं, या चळवळीने एक खूप उग्र स्वरूपाचं रूप धारण केलं. कारण आपण शेवटच्या स्वराज्य मागण्याच्या शेवटच्या टप्प्यात होतो, आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं, ब्रिटिशांना आपल्याला हकलून लावायचं होतं. आणि अशा वेळेला अनेक भारतीयांनी मात्र यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती, बलिदान दिलं होतं. असीम त्याग आपल्याला मिळालेलं आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण आपला स्वतंत्र देशात स्वतंत्र राहतोय, हो की नाही. 1947 आपण स्वतंत्र झालो आणि आपण मोठ्या अभिमानाने गर्वाने 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण उत्साहाने साजरी करतो आपल्या शाळांमधून, संस्थांमधून, सोसायट्यांमधून. परंतु त्याचं महत्त्व आपण जाणून घेत नाही आहोत, कारण हे स्वातंत्र्य आपल्याला इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही आहे. यासाठी कित्येक विद्यार्थी, बालविद्यार्थ्यांनी, कितीतरी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यानंतर बाबू गेनूसारखा विद्यार्थी, शिरीष कुमारसारखे विद्यार्थी ब्रिटिशांच्या ट्रकपुढे स्वतःचं प्राण झोकून दिले होते. हे स्वातंत्र्य आज आपण उपभोगतोय, हे बिलकुल कदापिही सहजासहजी मिळालेलं नव्हतं. हे प्रत्येक व्यक्तीने इतिहास, नागरिकशास्त्राचा अभ्यास करताना आपला इतिहास आपल्याला लक्षात ठेवणं किंवा आठवणं फार इतिहास लक्षात ठेवल्याशिवाय किंवा आठवल्याशिवाय आपण पुढे भविष्यकाळ घडवू शकत नाही. म्हणून आपला इतिहास हा आपण कायम स्मरणात ठेवायलाच हवा, कारण आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेलं नाही आहे. कित्येक जणांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. या ब्रिटिशांना इथून घालवताना, इथून त्यांच्या गुलामीतून बाहेर पडताना आपल्या खूप क्रांतिकारकांनी आपले प्राण दिलेले आहेत. याची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवायला हवी. ओके. आता हे जे स्वातंत्र्यासाठी जे आंदोलन चालू होतं त्यांचं उद्दिष्ट काय होतं, तर आपल्याला स्वातंत्र्य हे मिळालंच पाहिजे. आणि आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की त्यावेळी त्यांना डांबून ठेवायला देखील तुरुंग अपुरे पडू लागले. ब्रिटिशांचे तुरुंग अपुरे पडू लागले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक बालकाच्या मनामध्ये एक धग निर्माण व्हायला लागली स्वातंत्र्याची, की नाही, आम्ही किती दिवस गुलामीत जगणार, आम्हाला स्वातंत्र्य हे मिळणं फार गरजेचं आहे आणि ते मिळालंच पाहिजे. कितपत आम्ही ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये कितपत पडत राहणार. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही स्वातंत्र्य चळवळीकडे वाटचाल करू लागली होती. प्रत्येकाच्या मनात एक जागृती, प्रत्येक व्यक्ती जागृत होऊ लागला होता की नाही बस आता आपल्याला गुलामी पारतंत्र्यात राहणं बस. म्हणून प्रत्येकजण ब्रिटिशांविरुद्ध उठाव करू लागला होता. ओके. तर याच्यामध्ये आपण आता बघतोय की साने गुरुजी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी काय केलं होतं, राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह कारण हे संत आहेत, राष्ट्रसंत. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंताचा दर्जा दिला गेला कारण स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं कार्य खूप मोठं आहे. साने गुरुजी तर सर्वांना परिचित आहेत. सगळ्या लहान मुलांना श्यामची आईची गोष्ट माहिती असेल. आणि साने गुरुजी आपल्याला आपल्या शाळेच्या परिपाठामध्ये आपल्याला रोजच भेटतात, किंवा किंबहुना आपण आपल्या परिपाठामध्ये आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, या प्रार्थनेचे निर्मिती करणारे किंवा ही प्रार्थना रचणारे साने गुरुजी आपल्याला नियमितपणे भेटत असतात प्रार्थनेच्या माध्यमातून. म्हणजे ही प्रार्थना आपल्याला इतकी प्रेरणा देते. विचार करा तर त्या काळामध्ये, स्वातंत्र्याच्या काळामध्ये साने गुरुजींच्या कविता ह्या लोकांना जागृत करण्यासाठी, खूप लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी खूप उपयोगी होत्या किंवा महत्त्वपूर्ण होता. मग ह्या राष्ट्रीय संत जे होते तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत त्यांना म्हटलं जातं, यांनी देखील आपली जी गायन आहेत किंवा आपली जी कवनं आहेत, आपल्या ज्या कविता आहेत, आपली जी गीतं आहे, या माध्यमातून त्यांनी लोकांचा उत्साह वाढवण्याला मदत केली. आणि हे जे राष्ट्रीय आंदोलन होतं त्या राष्ट्रीय आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं देखील म्हटलं जातं, कारण हे चले जावचं आंदोलन आहे. ते 8 ऑगस्ट 1942 ऑगस्ट महिन्यामध्ये असलेली क्रांती म्हणून त्याला नाव दिलं गेलं ऑगस्ट क्रांती. आता यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती. आझाद हिंद सेना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेहमीच आपल्याला आठवतात ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. ओके. आझाद हिंद सेना म्हटलं की सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, हे वाक्य सुभाषचंद्र बोस यांचं आपण कायम स्मरणात ठेवायला हवं. ओके. आता सुभाषचंद्र बोस म्हणजे त्यांना आपण नेताजी म्हटलं जातं. तर नेताजी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान, आपण गोलमेज परिषदा अभ्यासल्या. तर गोलमेज परिषदांमध्ये आपल्याला आठवते की राष्ट्रीय सभा ही आपल्या देशामध्ये एक पक्ष म्हणा किंवा एक समूह म्हणा स्थापन झालेली पहिली एक हे होता, ग्रुप होता किंवा पक्ष होता म्हणा, राष्ट्रीय सभा.
आणि या राष्ट्रीय सभेमध्ये सर्व आपले जे कार्यकर्ते होते, क्रांतिकारक होते, याच्यामध्ये सामील होते. आता राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद हे 2 वेळा नेताजींनी भूषवलेलं होतं. इंग्लंड जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतला होता, दुसरं महायुद्ध चालू होतं 1939 ते 45 या दरम्यान, आणि त्यावेळेला इंग्लंड जेव्हा होता तो इंग्लंड हा दुसऱ्या महायुद्धामध्ये बिझी होता, गुंतलेला होता. त्यावेळेस नेताजींनी ठरवलं की आपण भारतामध्ये तीव्र आंदोलन करूया, कारण ब्रिटिशांचं लक्ष कुठे सध्या दुसऱ्या महायुद्धामध्ये, आणि ब्रिटिशांचं लक्ष दुसऱ्या महायुद्धामध्ये असताना आपण आपल्या लोकांना, भारतातल्या लोकांना जागृत करूया आणि आपण इथे भारतामध्ये तीव्र आंदोलन करूया, असं सुभाष बाबू किंवा नेताजींचं मत होतं. आणि परंतु जे ज्येष्ठ नेते होते आपल्या म्हणजे त्यावेळेस राष्ट्रीय सभेमध्ये, नेहरू होते म्हणा किंवा गांधी होते, यांचं थोडंसं मतभेद झाले या गोष्टीवरून, आणि परिणामी काय झालं, मग सुभाषचंद्र बोस यांनी, नेताजींनी त्यांचा राष्ट्रीय सभेचे जे अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. कारण त्यांचं मत काय होतं, जर इंग्लंड आता दुसऱ्या महायुद्धामध्ये बिझी आहे, म्हणजे आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे, आपण आपल्या लोकांना जागृत करू शकतो, असं नेताजींचं मत होतं. परंतु नेताजींचं मत हे आपल्या ज्येष्ठ नेत्यांना पटलेलं नव्हतं, म्हणून मग त्यांनी तडकाफडकी या राष्ट्रीय सभेचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि मग त्यांनी आपलं स्वतःचं मत जनतेसमोर मांडण्यासाठी, लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. कायम लक्षात ठेवायचे, फॉरवर्ड ब्लॉक म्हटलं की नेताजी सुभाषचंद्र बोस. ओके. सरकारने त्यांना मग त्याच्यावरून त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक्स हा जो ग्रुप किंवा हा समूह किंवा एक पक्ष स्थापन केला, आणि त्यामुळे सरकारने त्यांना तुरुंगात टाकलं, बंदिवासात टाकलं. आणि मग त्यांनी सरकारविरोधात तिथे उपोषण करायला सुरुवात केली. प्राणांतिक उपोषण म्हणजे आमरण, म्हणजे अन्न पाणी त्याग करून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. परंतु ब्रिटिशांना त्यांची दया आली नव्हती. मग त्यांनी तिथून काय केलं, वेषांतर केलं, वेश बदलला, वेषांतर करून त्यांनी तिथून सुटका करून घेतली होती स्वतःची. आणि मग 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोचले. तिथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं. काय केलं, तिथून त्यांनी वेषांतर करून ते ब्रिटिशांच्या चंगुलमधून, ब्रिटिशांच्या नजरकैदेतून ते स्वतःची सुटका करून घेतली त्यांनी. आणि मग त्यांनी 1941मध्ये इंडिया सेंटर स्थापन केलं. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी जनतेने हातात शस्त्र घ्यावं, सशस्त्र लढ्यात सहभागी व्हावं, म्हणजे प्रत्येकाने हातामध्ये शस्त्र घेऊन हजर राहावे किंवा सामील व्हावे, असं आवाहन त्यांनी भारतीय जनतेला केले. काय केलं, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला हातात शस्त्र घेणं फार गरजेचं आहे, असं आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जनतेला केलं. त्या काळात रासबिहारी बोस हे जपानला होते. कुठे, जपानला होते. आणि त्यांनी मग सुभाषबाबूंना निमंत्रण दिलं की तुम्ही जपानला या, म्हणजे जपानला राहून आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ते कार्य करत होते. ओके, पुढे बघूयात आपण. आता पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. तर आता आपण इथपर्यंत झालेल्या पाठावर थोडंसं प्रश्न विचारते मी तुम्हाला. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती? तर त्याचं उत्तर येईल क्रांतिसिंह नाना पाटील. कोणत्या आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हणतात? तर चले जाओ. आझाद हिंद सेनेचे नेते कोण होते? नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषबाबूंनी टिंबटिंब या पक्षाची स्थापना केली. तर तो पक्ष आहे फॉरवर्ड ब्लॉक. टिंबटिंब यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. रासबिहारी बोस. जर्मनीच्या टिंबटिंब रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले. बर्लिन या रेडिओ केंद्रावरून. जर्मनीच्या बर्लिन या रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले. टिंबटिंब येथील क्रांती अग्रणी GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनाच्या माध्यमातून काम केले. कुंडल येथील. कुंडल. आता आपण बघूया
जोड्या लावा. बंगालपूर, आता हे जे आहे प्रति सरकारची स्थापना कुठे झाली आहे? हां, बंगालपूर तर मिदनापूर. बंगाल, मिदनापूर. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये कुठे? आझमगड. आणि बिहार, भागलपूर. लक्षात ठेवायचं, जोड्या जुळवा. बंगाल, मिदनापूर, उत्तर प्रदेश, भागलपूर आणि बिहार, भागलपूर, उत्तर प्रदेश, आझमगड आणि बंगाल, मिदनापूर. हे लक्षात ठेवा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. भाई कोतवाल, आझाद, दस्ता. जनरल आवारी, लाल सेना. उषा मेहता, आझाद, रेडिओ. कारण हे काय आहे, यांनी केलेलं कार्य. भाई कोतवाल यांनी काय केलं? आझाद दस्ता हा गट स्थापन